आज जगात जे काही चाललंय ते बघून अनेकांच्या मनात एक प्रश्न नक्कीच येत असेल की आपण कुठे चाललो आहोत. इतिहासाची पानं पुन्हा तशीच तर उलगडत नाहीयेत ना? हा विचार खरंच अस्वस्थ करणार आहे. पण याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासातच डोकावून बघावं लागेल. तर तो प्रश्न आहे तरी काय? आपण तिसऱ्या महायुद्धाकडे चाललो आहोत का? हा प्रश्न आता फक्त काही तज्ज्ञ किंवा इतिहासकार नाही, तर आपल्यासारखे सामान्य लोकही विचारत आहेत. आणि या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. कारण इतिहासातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते: मोठे युद्ध कधीही ठरवून होत नाहीत. हीच तर खरी गोष्ट आहे जी आपल्याला समजून घ्यायची आहे. आपल्याला वाटतं की मोठी युद्ध खूप मोठ्या प्लॅनिंगने होतात, पण खरं तर तसं नसतं. अनेकदा ती अपघाताने होतात, एकमेकांना कमी लेखल्यामुळे होतात, आणि जेव्हा नेत्यांचा अहंकार आड येतो तेव्हा होतात. एक छोटीशी चूक, एक चुकीचा अंदाज, आणि बघता बघता सगळं काही हाताबाहेर जातं. तर मग आजच्या या विश्लेषणामध्ये आपण नेमकं काय पाहणार आहोत? आपण इतिहासाच्या आरशात आजचं जग बघणार आहोत. आपण समजून घेऊ की 1914 साली नेमकं काय चुकलं, अहंकार आणि गैरसमज किती महागात पडू शकतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती चूक टाळण्यासाठी आपण इतिहासाकडून काय शिकू शकतो. चला, सुरुवात करूया एका अगदी सोप्या उदाहरणाने. विचार करा, आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे जणू काही शाळेच्या मैदानातली भांडणं. इथे मुद्दा जिंकण्या हरण्याचा नसतो, तो असतो इज्जतीचा. आणि एकदा का भांडण सुरू झालं की मग कोणीच मागे हटायला तयार नसतं. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. जसं शाळेच्या मैदानात एकदा का भांडण सुरू झालं की मुद्दा जिंकण्या हरण्याचा राहत नाही, तो येतो इब्रतीवर. मग कोणीच मागे हटायला तयार नसतं, भलेही त्यांना ते भांडण नको असलं तरी. तसंच काहीसं जागतिक राजकारणात होतं. नेते दबावाखाली येतात आणि एकदा संघर्ष सुरू झाला की त्यातून सन्मानाने बाहेर पडणं जवळपास अशक्य होऊन बसतं. आणि हे फक्त एक उदाहरण नाहीये. इतिहासात हे अगदी असंच्या असंच घडलंय. आपण बोलतोय 1914 सालची गोष्ट, जेव्हा एका छोट्याशा ठिणगीने अक्षरशः संपूर्ण युरोपला आगीच्या खाईत ढकललं होतं. चला तर पाहूया ते कसं घडलं. जरा विचार करा, हे किती वेगाने घडलं. 28 जूनला एका नेत्याची हत्या होते आणि अवघ्या एका महिन्याच्या आत, म्हणजे 4 ऑगस्टपर्यंत संपूर्ण युरोप एकमेकांच्या विरोधात शस्त्र घेऊन उभं ठाकतं. घटना इतक्या वेगाने घडत गेल्या की कुणाला विचार करायलाही वेळ मिळाला नाही. एकानंतर एक देश या युद्धात ओढला गेला, जणू काही डॉमिनो पडत होते. आता हे झालं कसं? तर हे होतं लष्करी करारांचं एक किचकट जाळं. ऑस्ट्रिया हंगेरीने सर्बियावर डोळा ठेवला आणि जर्मनीने त्यांना पाठिंबा दिला. म्हणजे अक्षरशः ब्लँक चेक दिला की तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या मागे आहोत. मग काय, सर्बियाला वाचवायला रशिया पुढे आला, रशियाचा मित्र म्हणून फ्रान्स तयार झाला, आणि जर्मनीला रोखण्यासाठी शेवटी ब्रिटनलाही या युद्धात उडी घ्यावी लागली. म्हणजे कोणालाच पर्याय उरला नव्हता. आणि ह्या सगळ्या देशांची सर्वात मोठी चूक काय होती माहितीये? सगळ्यांना वाटत होतं की हे युद्ध काही आठवड्यातच संपेल. ख्रिसमसपर्यंत सगळे सैनिक आपापल्या घरी परत येतील. पण इतिहास आपल्याला हेच शिकवतो की युद्धाबद्दल कधीच गृहीत धरू नये, कारण ते कधी कोणतं वळण घेईल हे कुणालाच सांगता येत नाही. पण हे सगळं फक्त करार किंवा लष्करी डावपेचांमुळे झालं नाही. यात मानवी स्वभाव म्हणजे अहंकार, इगो आणि गैरसमज यांचा खूप मोठा वाटा होता. जेव्हा नेत्यांच्या भावना त्यांच्या निर्णयांवर हावी होतात, तेव्हा शांततेचे सगळे मार्ग बंद होतात. बघा, युद्ध सुरू करणं खूप सोपं असतं, पण ते थांबवणं ते खूप जास्त कठीण असतं. कारण एकदा का युद्ध सुरू झालं, सैनिक मरायला लागले की मग माघार घेणं म्हणजे त्या बलिदानाचा अपमान वाटू लागतो. ते राजकीयदृष्ट्या अशक्य होऊन बसतं आणि युद्ध सुरूच ठेवण्याचा दबाव वाढत जातो. इतिहासात आणि आजही अशी अनेक उदाहरणं आहेत. व्लादिमीर पुतिन युक्रेनमध्ये आपली चूक मान्य करायला तयार नाहीत, कितीही नुकसान झालं तरी विजयाचाच दावा करत आहेत. किंवा दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अडॉल्फ हिटलर युद्ध हरत असतानाही आपल्या बंकरमधून ते लढाई लांबत राहिले, कारण त्यांच्या मते त्यांच्या देशाने त्यांना निराश केलं होतं. म्हणजे बघा, एका व्यक्तीच्या अहंकारामुळे अख्खा देश पणाला लागतो. पण थांबा, इतिहास फक्त चुका आणि युद्धांच्याच कथा सांगत नाही. तो आपल्याला हेही शिकवतो की युद्ध टाळता येतात. अशीही काही उदाहरणं आहेत जिथे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच ती नियंत्रणात आणली गेली आणि मोठा अनर्थ टळला. ही गोष्ट आहे 1980च्या दशकातली. एक वेळ अशी आली होती की अमेरिका आणि सोव्हिएट युनियन अणुयुद्धाच्या अगदी उंबरठ्यावर होते. फक्त एका गैरसमजामुळे अख्खं जग नष्ट होऊ शकलं असतं. मग हे संकट टळलं कसं?
झालं असं की सोव्हिएत युनियनने नाटोच्या लष्करी सरावाला अणुबॉम्ब हल्ला समजण्याची चूक केली. ही गोष्ट जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रेगन आणि ब्रिटनच्या पंतप्रधान थॅचर यांना कळली, तेव्हा त्यांनी तातडीने सरावाचा शेवटचा टप्पा रद्द केला. इतकंच नाही तर थेट संवाद साधून सोव्हिएत युनियनला विश्वास दिला की घाबरू नका, आमचा हल्ला करण्याचा कोणताही इरादा नाही. या एका संवादामुळेच महाविनाश टळला. आणि याच घटनेतून एक खूप महत्त्वाची गोष्ट जगाला शिकायला मिळाली, जिला कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स म्हणतात. म्हणजे काय तर एकमेकांवर विश्वास निर्माण करण्याचे उपाय, जसं की लष्करी सराव करण्याआधी एकमेकांना त्याची कल्पना देणे. याने काय होतं, गैरसमज टळतात, पारदर्शकता येते आणि हीच शांततेची पहिली पायरी असते. ठीक आहे, हे सगळं झालं इतिहासाचं. पण मग आजचं काय? आज आपण जास्त सुरक्षित आहोत का? आजचे धोके काय आहेत आणि आपल्याकडे काय उपाय आहेत? चला पाहूया. दुसऱ्या महायुद्धानंतर असं मानलं जाऊ लागलं की आता मोठी युद्ध होणार नाहीत. त्याची 2 मुख्य कारणं होती. पहिलं, म्युच्युअली अशॉर्ड डिस्ट्रक्शन म्हणजे MAD. सोप्या भाषेत सांगायचं तर अणुबॉम्ब असलेल्या देशांना माहीत आहे की युद्ध झालं तर दोघेही संपणार, त्यामुळे ते थेट भिडणार नाहीत. आणि दुसरं कारण म्हणजे आर्थिक संबंध. ज्या देशांमध्ये व्यापार चांगला आहे ते एकमेकांशी युद्ध का करतील, बरोबर? पण या दोन्ही गोष्टींवर पूर्णपणे विसंबून राहता येतं का? इतिहास आपल्याला एक महत्त्वाचा इशारा देतो. पहिल्या महायुद्धाच्या अगदी आधी ब्रिटन आणि जर्मनी हे एकमेकांचे सर्वात मोठे व्यापारी भागीदार होते. पण जेव्हा वेळ आली तेव्हा हा व्यापार त्यांना युद्ध करण्यापासून रोखू शकला नाही. हे विसरून चालणार नाही. आणि इथेच एक धोकादायक विचार येतो. तो म्हणजे सभ्यतेचा खोटा अभिमान. 1914 पूर्वी युरोपला वाटत होतं, अरे आम्ही आता खूप प्रगत झालोय, आम्ही सुसंस्कृत आहोत, आम्ही युद्ध वगैरे करत नाही. आणि याच भ्रमामुळे, याच अहंकारामुळे ते गाफील राहिले. आणि नेमकं हेच शीतयुद्ध संपल्यानंतर जगाला वाटू लागलं होतं. आणि हाच आजचा आपला शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण हे विसरलो आहोत का की शांतता ही काही आपोआप टिकणारी गोष्ट नाहीये? ती आपल्याला जाणीवपूर्वक जपावी लागते. रोज त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. शांततेला गृहीत धरणं ही एक ऐतिहासिक चूक आहे. आणि आपण तीच चूक पुन्हा तर करत नाहीये ना.